नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण जाणून घेणार आहोत की मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय काय असतं। तर जेव्हा चुंबकीय क्षेत्र एखाद्या पृष्ठभागातून म्हणजे एखाद्या सरफेस मधून किंवा एखाद्या कॉइल मधून पास होतं त्याला काय आपण म्हणतो मॅग्नेटिक फ्लक्स। म्हणजे एखाद्या सरफेस एरिया आहे तिथे आपण एखादा मॅग्नेट पकडले आणि त्या मॅग्नेटच्या काही लहरी त्या सरफेस मधून पलीकडे गेल्यात त्यालाच काय आपण म्हणतो तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो। म्हणजेच काय, मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इनटू एरिया। तो कसा डिनोट करतात, पाय इज इक्वल टू बी इंटू ए। जेव्हा परमनंट मॅग्नेट एखाद्या लोखंडी प्लेट जवळ आणतो त्यावेळी काय होतं की ते लोखंडाच्या प्लेटच्या पुढे जाऊन एखादं मेटल अट्रॅक्ट करतं मॅग्नेट। तेव्हा काय होतं तर त्यामुळे तर मॅग्नेटच्या भोवती काय होतं तर मॅग्नेटिक फील्ड्स लाईन तयार होतात आणि त्या रेषा काय होतात तर त्या मॅग्नेटिक प्लेट मधून पलीकडे पास होऊन जातात। त्यामुळे काय होतं तर मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं। या सर्व प्रोसेसला काय आपण म्हणतो तर मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो। या मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट आहे हे वेबर आहे। आता मॅग्नेट जितका स्ट्रॉंग असतो तेवढं काय असतं तर फ्लक्स हे स्ट्रॉंग असतं किंवा ते जास्त असतं। तसेच हे फ्लक्स वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तर करंटमुळे सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे हे वाढवू शकतो। जेव्हा आपण पाहिलं असेल की कॉइल मधून जेव्हा करंट वाहतो, जेव्हा एखादी कॉइल आहे त्या कॉइल मधून जेव्हा करंट वाहतो त्यावेळी त्याच्या भोवती अशा मॅग्नेटिक फील्ड्स तयार होतात। म्हणजे त्यामुळे काय होतं तर हे मॅग्नेटिक फ्लक्स तयार होताना आपल्याला इथं पाहायला मिळतो। म्हणजे काय होतं ते करंट वाढला की फ्लक्स वाढतो। आता फ्लक्स वाढतो कधी तर मॅग्नेटिक फील्ड वाढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की मॅग्नेटिक फील्डची मॅग्नेटची जी स्ट्रेंथ आहे ती काय असेल तर आपल्याला वाढवावी लागेल। एक म्हणजे बीची काय आपल्याला स्ट्रेंथ वाढवावी लागेल। दुसरी गोष्ट काय आपल्याला एरिया सुद्धा त्याचा वाढवावा लागेल। त्याच वेळी हे मॅग्नेटिक फ्लक्स आपलं काय होणार आहे वाढणार आहे। आता कॉइल मध्ये लोखंडाचा जर कोर वाढवला तरी सुद्धा मॅग्नेटिक फ्लक्स आपलं वाढू शकतं। त्याचा सिंपल फॉर्म्युला पाय इज इक्वल टू बी इंटू ए या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो। आपण एक त्याचं उदाहरण घेऊया। जर मॅग्नेटिक फील्ड हे 2 आहे आणि एरिया जर 3 मीटर स्क्वेअर असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स किती येणार आहे 6 वेबर, कारण की वेबर हे त्याचं युनिट आहे। जेव्हा चुंबकीय क्षेत्र एखाद्या पृष्ठभागातून किंवा कॉइल मधून जातात तेव्हा मॅग्नेटिक फील्ड तयार होतात आणि हा फ्लक्स चुंबकीय क्षेत्राची काय होतं तीव्रता आणि क्षेत्रफळावरून अवलंबून असतो। म्हणून मॅग्नेटिक फ्लक्सचं हे युनिट आपण वेबर असं दर्शवतो। ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।